धायतोंडे काम शेवपाटला गेलं हे उपटा ते उपटा जायला काय तरी आलो 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 एवढं काय एवढं जोरात हाक मारली. धायतोंडे मामा. हा सर काय म्हणतो सर. अरे नुसता बघतो काय माझ्या तोंडाकडे जरा नीट चालू बरा. हा सर. मूर्ख कुठला काय सांगायचं का कसा पडायला लागले सर. तुला ना आता दिवसा तुला काजवे दाखवील. एवढी हिंमत का आम्हाला दिवसात दाखवणार का. काय बोलला तू काय बोलला. काय नाही सर. काय बोलला काम काय काम आलं का नाही आता वटणीवर. हा ते पाणी दे इकडं. हे हो अहो सर तांब्यापार तुमच्या ह्याच्यापाशी म्हणजे हातापाशी आणि मला एवढ्या लावून बोलावलं. दे पाणी. असल्या बारीक सारी काम नसतो करत सर मी. तुमची तुम्ही करत जा. बाहेर मला किती काम असतात. खूप काम असतात का तुला. खूप काम असतात. एक काम कर तो सूचनेचा फलक आहे तो बाहेर नेऊन ठेव. आणि एक काम कर ते लय ठोके सरांना पाठवून दे इकडं. बर सर. निघ लवकर. धायतोंडे म्हणे. तर मुलींमध्ये आरोग्य मंत्री निवड वैशाली तू. अरे वा. गो. लेट का झालं तुला. आता मुलांमध्ये वीर प्रताप. अरे स्वच्छता मंत्री आहे तो. टाळ्या वाजवा. म्हणजे झाडून काढणार ना. आणि सांस्कृतिक मंत्री सोहेल अत्तार. अरे वा. बैस असू दे. बस ठीक आहे ना. शाळा सुद्धा दाखव सगळ्याला. समजलं सगळ्यांना. हो सर. मॉनिटर मी मग तुला त्या 3 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. मला नाही जमत ते. आपण ठीक आहे जे प्रश्नाचे उत्तर देतील तेच मॉनिटर म्हणून. घ्या. काय उद्धट आहे मुलगी. बाळा तुझं नाव काय. मीरा मारुती पवार. अरे वा. तर आजपासून मुलींची मॉनिटर तूच. मॅडम मला पण द्या की मंत्री पण. गप्रे बस तू खाली. साधना तू का आज खूपच शांत बसलीये. असंच मला असं वाटतं हिला पण एखादं मंत्रीपद द्यावं. तर साधना आजपासून तू क्रीडा मंत्री. अरे वा. हे टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मी उद्धट मंत्री. गुड मॉर्निंग. बसा. रिया बाळा तू उभं राहा. तू काल का नाही आलीस. गावी गेले होते सर. हो का. अच्छा बस. मुलांनो कालचा अभ्यास कुणी केलाय. केला का सगळ्यांनी. आणि काल कुणी गृहपाठ केला नाही ना ते उभं राहा. आणि खडे तुम्ही या गृहपाठ दाखवायला. बापरे. बघू. हस्ताक्षर चांगले आहेत हो तुमच्याकडे. आणि हे काय. अरे नीट उभं राहा. काही शिस्तच नाही. जाऊन बसा. आणि ही ललित का नाही आली. सर ती कधी टायमिंगला येते का शाळेत. अरे कुठे गेली ही. ठीक आहे मला सांगून गेली वे. अच्छा ठीक आहे. काय खरं नाही. किती वात्रट मुलं आहेत ना इथे. मुलांनो काल दिलेला अभ्यास करत बसा.
ठीक आहे टोने मामा तुम्ही अहो खाऊन मस्त वाढवायचं नाही जरा डोक्याकडं पोरांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. हे बघा ते माझं मी बघून घेईन. आणि काय होतं टोने मामा ह्या वर्गामध्ये बघा सगळा कचरा झालाय. कोण साफ करायचं मी? अहो सर वर्ग आहे वर्ग तुमचं घर तुमचं ताण मान आहे आणि पोरे कचरा करणार कोणी पण असा काय जाणून घेतलं मी परत नसतो घेत आणून नाही हे बघा तुम्ही जर साफसफाई नाही केली ना तर मी हेडमास्टरना सांगेन. ठोके काय ठोके म्हणला? हे बघा माझं नाव लक्ष्मीकांत यल्लाप्पा ठोके आहे. हो ठोके मास्तर डोके दुखते असं म्हणलं मी. अच्छा आणि तुम्ही हेड मास्टरला सांगा नाही तर कुणाला सांगा मला काय फरक नाही पडणार. आणि हे सांगू का इथं झोपता ते अहो सावकाश सावकाश ते मला थोडीशी ढुलकी लागली. ते घरी एकटाच असतो ना तर झोप लागत नाही मला. बर म्हणजे इथं तुम्ही दिवसा मॅडमचे स्वप्न बघताय म्हणायचं की सावकाश पुन्हा कुणीतरी ऐकेल. असं काय नाही हे काय मग ऐका आता माझं पण कुणाला काय सांगू नका. तेरी मिंचू मेरी मिंचू आणि मला काय कमी नका समजू. MA-BEd MA-BEd हो काय मग आता आपलं वशिला आणि पैसा नसल्यामुळे इथे जॉब करतोय कळलं ना. येतो मी. अहो ओ धायगोडे मामा काय नाही बापरे ही शाळा खूपच कडक आहे. हेडमास्टर कडक आणि हे सगळेच कडक आहे तिथे. मामा का भेटला आणि काय मागण्यासारखं वर जाऊन बसलाय खाली उतर. मी डिंक काढतोय डिंक. तल्लीने माझी वय पाडली मोना मॅडमच्या ग्रपटाची. मोना मॅडम लय मारताल मला. अरे तुला डिंक पाहिजे ना मी देतो डिंक लय डिंक माझ्याकडे चल खाली उतर व्हायला. मला एवढा डिंक पाहिजे एवढा. काय सांगतो तुझी वय फाटली का काय गरजराची फाटली खाली उतर. तुला सांगतो मी लागून उतर खाली उतरलं पाहिजे पटकन काशील काय उतर खाली. धाई तोंडे काय म्हणता मॅडम? त्या भोसले सरांच्या डोक्यात काय चाललंय ना त्यांनाच माहिती. आपले बोलले ना हा काय प्रॉब्लेम काय झाला? माझा तास मागत होते. 1 तास हा 10वीच्या वर्गावर हा अहो द्यायचं ना मग. अहो 10वीचं वर्ष आहे त्यांना बोर्डाची एक्झाम आल्यात त्यांना महत्वाच्या काहीतरी सूचना द्यायच्या होत्या 10वीच्या वर्गावर. अहो पण माझं पण पोर्शन इनकम्प्लीट आहे. हा 1 तास मागतात मॅडम देऊन टाकायचं. ठीक आहे तुम्ही त्यांना जाऊन सांगा की तुम्ही मोनिका मॅमचा तास घेऊ शकता. बरं 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 चला येऊ का? हा जेवले का? हा जेवण झालं तुमचं? अहो आत्ताच झालं. बरं 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 चला. कारण काय झालं सोयल्या? नहीं टेंशन मेरे को क्या बताओ तेरे को. कसलं? रुद्रभद्र दळभद्र हां सब घाबरते उनको. आपल्याला कुणीच भेट नाही. करू की आपण बेदार होतो काय ते दरार निर्माण झाला पाहिजे आपला. करू. ए ओंकार बसणार इकडे ये. चल ह्यांचं रोजच आहे ती. किंमतच नाही. ए जाड्या इकडे. ए भुसनाळ्या इकडे. ए बटरा तुला काय वेगळं पाहिजे सांगायचं का? इधर आहे कर चल बाय इधर खडा रे. तुला हाक मारलेला ना मी. म्हणजे किंमतच नाही का आम्हाला? वीर आणि उद्या खबर देता आम्हाला. ए तसलं वीर प्रताप आणि रुद्र प्रताप दळभद्र ना भद्र तसलं सांगायचं नाही आम्हाला काय. अरे पण त्याचं नाव वीर प्रताप पण अरे दळभद्रच आहे ती. प्रताप कुठलं डोक्याला ताप आहे ती. तुम्हाला सांगतो आजपासून रुद्र भद्र दळभद्र त्यांना घाबरायचं नाही. तुम्ही असले आम्ही नाही बेत. हा मी आहे ना तुमच्या पाठीशी.
सोहेल बायला येऊन सांगायचं काय झालं तरी. सगळं मला सांगायचं. होय रे पप्पे, मलाच कळलंय सोयला लय मारलंय. सगळं गावात उठवले त्यांनी. ए जाड्या काय म्हणला सांग त्यांना. लय मारले सोयल्याने त्यांना लय मारले. असं बोल की घाबरू काढतो मला. सांगतो त्यांना मी सोयल्या. लय मारलंय आपण असं तुडवतो त्यांना. बिंदास नडायचं कुणाला पण, घाबरायचं नाही. अरे ते वीर उदर निवडून देत नाहीत की. त्यांचं नाव परत घेऊ नको ना. मुस्काळच फोडून त्याला. उसको बता रे तू. सोयलाचं नाव घ्यायचं फक्त आजपासून. हा चलो निघो. चला जाओ. बघितलं ना कशी घाबरायचं आपल्याला. धरा नाही. माकड कशाला आले इकडे. अरे कुठे गेलता रे. गावाकडं तू रे काम आहे. हा बोल. वीर प्रताप आणि रुद्र प्रतापने धमकी दिली मला. धमकी हा का. तुझ्याकडे बघितलं तर मारेन म्हणते. कोणाकडं. मीरा. तुझलं पुढं हा बघ. परत पुरींचं मॅटर घेऊन माझ्याकडे यायचं ना. पोरांचं मॅटर असतील तर माझ्याकडे यायचं काय. अरे भांडणं करा, मारामाऱ्या करा, राडा करा, काही करा, पण लपडी करायची नाही. हा तुझं काय रे. अभ्यास काय अभ्यास. हा अभ्यासच करायचा काय. शिक त्याकडनं काहीतरी. चल निघ. जा ना आता. काय तोंडात लाईन मारतो का माझ्यावर. देखा ना असे डरते सब मेरे को. धरा हाँ आज उनको देखते हरामी. तुला नाही कळत काय ग. बस घेतला का तू. पाखरू लयच गोर आहे काय रे. तोंडाला काय लावते आम्हाला पण सांग की जरा. आमचं पण तोंड उजळू दे की जरा. आयला रुद्र्या, मी हाय केला का गोरा गोरा पान. आमच्या दोघा जोडा कस काय शिरण. गोरा गोरा पान फुलासारखा छान. मी रुद्र्या दादा तिच्यासारखी तुला एक वहिनी आण. आधी मोठ्या भावाचं होऊ दे की जरा. ए वीर प्रतापांनो, वैशालीची कमी पडली का तुम्हाला. काऊन तो माझ्या चपलीची नक्षी. हिला माहित नाही काय रे. ए मी रे तुला माहितीये का. मी ना हातापायाच्या काड्या, नाका तोंडाचा गुतडा आणि बार काढायचे ना पिप्पाण्या वाजवतो. पिप्पाण्या हाय का नाही रे. हा तुला काय माहित. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला असलं काही आवडत नाही. परत जर माझ्या मागं आला तर मी सरतापे सरांना नाव सांगेन. कळलं ना. बघ आता तुला माहित नाही आम्ही कोण आहे ती. नवीन आहे रे ती. तिला अरे काय आपली शाळा काय करताय तुम्ही. अरे काय तुम्हाला इथली शाळा काय. हा इथली शिस्त काय. मी काय. अरे माझ्या परवानगीचं पान आलेत ना पान. आणि तुम्ही असं धंदा करताय. अरे बिन माझी पोर दिसली तिला चढता काय राव मामा. हा चिडतोय कुठे. मैत्री करतोय तिच्या बरोबर. अरे दिसतंय मला मैत्री करतो. काय करतोय. चल निघ. इकडे तो किसनरावचा ना. हा किसन रावतात. ती नाही अख्खं गाव चालवतात. त्यांचाच आहे मी. अरे हातात सोनं कानात सोनं सोन्यासारख्या बापाचा तू काढूस काय. अरे काय काढतोस. बापाने काय का चालवला तू काय करतो. अरे असले धंदे जरा सुधरा आणि निघा. जाऊ दे तोंडे मामा. बाळा मी अख्ख्या शाळेसाठी काय तोंडे मामा असन, पण तुझ्यासाठी फक्त मामा आहे तुझा मामा. अगं पोरी जगदुन्या लय वाईट आहे लय वाईट आहे. या जगात जगायचं म्हणलं ना ताकदीनं हिमतीनं कष्टानं जगावं लागतंय. आणि असल्या नालायकांचं बिलकुल ऐकून नको घेत जाऊ. हा तुझा मामा आहे तुझ्या पाठीमाग. आणि खूप शिक खूप मोठी हो. हो मामा मी खूप शिकणार. फक्त शिकूच नको मोठी कलेक्टर बिलेक्टर हो. अगं ह्या जगात आहे ना मोठं व्हायचं म्हणलं ना एक तर पैसा आणि वशिला लागतो. वशिला अरे त्याचा वशिला ना त्याचाच कुत्र काशीला. पण तू घाबरू नको तुझा मामा आहे. काय अडचण होऊ दे मला सांग तुझ्या मामाला. जा आता. मामाला रडवणारच का काय देवा. अरे सगळ्यांना हसणार मामाच रडतोय आता नालायकांमुळं.
मारती मारती आलो आलो. काय झोपला काय? राजाबा बस की आलो. आई आई काय मारती? लय लवकर झोपता राव तुम्ही. अजून आमची जेवण व्हायच्यात. सवय लागली बघ आता. बोल की राजा. झालं का तुझ्या कामाचं? लय टेन्शन घेतलं होतं. होतंय का नाही होतंय का नाही. झालं ना तुझ्या मनासारखं? राजाभाऊ तू आहे म्हणून होतंय बघ. आता ह्या गावात आम्हाला कोण ओळखत होत? अरे दोस्तासाठीच करतोय ना. राजाभाऊ एक बोलायचं होतं. अरे बोल की. बोलायसाठी तर आलोय. पण जीभ रेट नाही बघ. का? राजाभाऊ जशी मला पोरगी आहे ना तशी तुला बी एक पोरगी आहे बघ. एवढं अंधारचं इकडे नको फिरकत जाऊ.